हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. आजची जी मी स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फ्रेंड्स, ती आहे कुरकुरीत आणि झणझणीत अशी लसूणची चटणी. तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि तेवढेच वापरून मस्तपैकी ही कुरकुरीत अशी चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला लागणार आहे भरपूर असा लसूण. लसूण छानपैकी आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, हा लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये आपण जेव्हा ठेचणार तर तो बऱ्यापैकी बारीक असा ठेचायचा आहे आपल्याला. असा ओबड-धोबड असा जाडसर ठेचायचा नाहीये. आपण भाजीसाठी जर वापरणार असेल तर आपण तसा ठेचू शकतो, पण ह्या चटणीसाठी खास जेव्हा आपण लसूण ठेचून घेणार तर तो बऱ्यापैकी आपल्याला बारीक असा ठेचून घ्यायचा आहे छानपैकी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर छान असा लसूण ठेचून घ्यायचा आहे आपल्याला. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील. तर आपला लसूण जो आहे तो ठेचून रेडी आहे. आता आपल्याला मी हा छोटा पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल या रेसिपीसाठी भरपूर लागणार आहे फ्रेंड्स, कारण पाणी थोडं सुद्धा आपण यूज करणार नाही आहे या चटणीसाठी. तेलाचाच वापर होणार आहे यामध्ये. तर तेल छानपैकी टाकून ते गरम करून घ्यायचं आहे तेल. मीडियम गॅसवरती गरम करायचं आहे. खूपच फास्ट गॅस करून गरम करायचं नाही आहे तेल. तर तुम्ही बघू शकता आणि छान तेल गरम झालं मीडियम गॅसवरती की हा लसूण जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे, ठेचलेला लसूण. आणि लसूण ॲड केल्यानंतर थोडं 1-2 मिनटं तो गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर तो गॅस आपल्याला कमी करायचा आहे फ्रेंड्स. आणि कमी गॅस करून हा जो लसूण आहे तो छानपैकी असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचा आहे. जो लसूणचा जो कच्चेपणा जो असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे आणि असा हलका झाला पाहिजे लसूण. तर तुम्हाला कळेल की कोणत्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे ते. तुम्ही बघू शकता. थोडा वेळ लागतो ही चटणी बनवायला, पण खूपच टेस्टी आणि छान होते ही चटणी. आणि जो लसूण आहे तो खाताना असा छान कुरकुरीत असा लागतो चटणीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, चमच्याच्या साहाय्याने असं वर खाली करत राहायचं आहे आणि कलर तुम्ही चेंज बघू शकता लसूणचा. हळूहळू कलर चेंज व्हायला चालू झाला आहे आणि लसूण सुद्धा हलका झाला आहे आणि वरती असा तो तरंगत आहे. तर छानपैकी लसूण असा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे फ्रेंड्स आणि त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर थोडं 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर आणि तुम्हाला जर कलरची मिरची पावडर जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झालं तर मग आपली जी ही लसूणची कुरकुरीत चटणी आहे ती झाली आहे रेडी सर्व करण्यासाठी. तुम्ही बघू शकता, खूपच टेम्पटिंग आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी रेडी होते. गरम गरम चपाती सोबत किंवा भाकरी सोबत तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता फ्रेंड्स. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कशी झाली होती, ते तुम्हाला आवडली की नाही. तर या चटणीसोबत मी तर केली होती भाकर आणि छानपैकी मस्तपैकी कांदा फोडून घेतला
आणि एन्जॉय केली ही रेसिपी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी भाकर करून घ्यायची आहे, त्यासोबत ही लसूणची चटणी, मस्तपैकी कांदा आणि हिरव्या मिरची जर तुम्हाला आवडत असतील तर, आणि अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता ही रेसिपी. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हाला अजूनही कोणत्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता. ही चटणी खाताना जो लसूण कुरकुरीत लागतो फ्रेंड्स, तो खूपच अप्रतिम आणि खूपच टेम्पटिंग लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बनवून खाऊन बघा ही रेसिपी. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.